मित्रांनो, समजा आज आपण सगळे मिळून आपल्या जळगावचं फेमस भरीत आणि शेवभाजी खायला बाहेर गेलो आहोत. पण खरंच महाराष्ट्रातला प्रत्येक जण आपली अस्सल खानदेशी झणझणीत शेवभाजी खाऊ शकतो का? नाही ना. कोणाला तिखट सोसवतं तर कोणाला फक्त मीडियम तिखट. इन्व्हेस्टमेंट मध्ये पण असंच असतं, ज्याला आपण म्हणतो रिस्क ॲपेटाईट. म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मार्केट खाली पडल्यावर तुमची झोप उडते की तुम्हाला ती एक अपॉर्च्युनिटी वाटते? तुमची किती नुकसान सोसण्याची तयारी आहे यालाच म्हणतात तुमची रिस्क ॲपेटाईट. ही भूक प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळी असते. हे कशावर ठरतं? मेनली 3 गोष्टींवर. एज. तुम्ही यंग एज मध्ये असाल तर तुमची रिस्क घेण्याची ताकद खूप जास्त असू शकते आणि उलट तुम्ही सिनियर सिटीजन असाल तर कमी. रिस्पॉन्सिबिलिटी. तुमच्यावर फॅमिलीची जबाबदारी किती आहे? कधी कधी लहान वयात मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आली तर पुन्हा रिस्क ॲपेटाईट चेंज होऊ शकतो. टाइम होरिझोन. तुम्हाला पैशांची गरज कधी आहे? पुढच्या 2 वर्षात की 20 वर्षात? हा फॅक्टर पण तितकाच महत्वाचा. बऱ्याचदा यंग एज मध्ये मुलं काय करतात? मित्राने F&O मध्ये पैसे लावले म्हणून ते स्वतःचे सगळे पैसे तिथे टाकतात. पण तुमच्या मित्राची रिस्क घेण्याची भूक कदाचित जास्त असेल. दुसऱ्याचं ताट बघून स्वतःची ऑर्डर देऊ नका, नाहीतर आर्थिक ऍसिडिटी होऊ शकते. तुमची रिस्क ॲपेटाईट ओळखा आणि मगच तुमची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी बनवा. धन्यवाद.